डोनाल्ड ट्रम्प यांचा पंतप्रधान मोदींना फोन. पश्चिम आशियातील सद्यस्थितीवर चर्चा. होर्मुझची सामुद्रधुनी खुली ठेवण्यावर चर्चेत भर. पंतप्रधान मोदींनी बुधवारी बोलावली सर्वपक्षीय बैठक. अमेरिका इराण युद्धामुळे बैठकीचं आयोजन. उद्धव ठाकरे सभापती राम शिंदेंच्या दालनात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये चर्चा. अजित पवार विमान अपघात प्रकरणी पहिला गुन्हा दाखल. रोहित पवार यांच्या तक्रारीनंतर कर्नाटकमध्ये गुन्हा दाखल. माळशिरसमध्ये लव्ह जिहाद. हिंदू असल्याचं सांगून मुलीची फसवणूक. अवैध सीडीआर प्रकरणी विरोधक विधानसभेमध्ये आवाज उठवणार. काँग्रेस आमदार नाना पटोलेंची माहिती. खरातला कोठडी. पोलीस अॅक्शन मोडवर. खरातच्या मिरगावातल्या फार्म हाऊसवर पोलीस पोहोचले. भोंदू खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. नाशिक जिल्हा न्यायालयाचा निर्णय. अशोक खरातला फाशीच द्या. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंची मागणी. शौकीन उद्योजक नेत्यांना खरातने गंडवलं. पौरुष शक्ती वाढवण्यासाठी लाखांना विकला तुर्की मध. भोंदू खरातने विश्वस्तांचाही केला विश्वासघात. शाळा अभ्यासिका उभारण्याचं आश्वासन हवेतच विरलं. सोन्याचा दर 2000 रुपयांनी वाढला. चांदीच्या दरामध्ये 5000 रुपयांनी वाढ. सोनं जीएसटी सह 1,44,200 रुपयांवर. व्यावसायिक गॅस मिळत नसल्यामुळे कोल्हापुरातील रिक्षाचालक आक्रमक. दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला आक्रोश मोर्चा. सातारा मारहाणीनंतरही महायुतीतले नेते सोबत. राज्य मंत्रिमंडळ बैठकीला पीडित मंत्र्यांची हजेरी. उद्धव ठाकरेंचा कार्यकाळ संपला. ठाकरेंसह 8 सदस्यांना सभागृहात दिला निरोप. ठाकरे परतणार. इतरांचा काय हा सवाल कायम. संगमनेर मारहाण प्रकरणी थोरात अडचणीत. बाळासाहेब थोरात यांच्या चुलत भावावर मारहाणीचा आरोप. शरद थोरात सह 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. महाविकास आघाडी बैठकीत शरद पवार यांच्याकडून युद्धजन्य स्थितीवर चिंता व्यक्त. देशाला झळा बसत असताना पंतप्रधान खूप उशिरा बोलले हे योग्य नाही. नरेंद्र मोदी 2026 संपेपर्यंत पंतप्रधान पदावर नसतील. संजय राऊत यांच्या विधानानं चर्चेला उधाण.